Good morning friends. Today we are going to see about the shape of atomic orbitals. The orbital wave function or psi for an electron in an atom has no physical meaning. It is simply a mathematical function of coordinates of the electron. However, for different orbitals, the plots of the corresponding wave functions as a function of r. That means what here in the आपण स्कॅन्डिजियस इक्वेशनमध्ये बघितलं होतं साय ह्या फंक्शनचं तसं काही जास्त फिजिकल मिनिंग नाही आहे, पण एक मॅथमॅटिकल फंक्शन म्हणून आपल्याला काय करता येईल, इलेक्ट्रॉनचं कोऑर्डिनेट काढता येईल. जसं आपण कोऑर्डिनेटेड केमिस्ट्री कोऑर्डिनेट बघितलेलं आहेत. कसं म्हणजे असं हा म्हणजे काय झाला कोऑर्डिनेट म्हणला आपण. ह्या काय म्हणतो, हा मायनस प्लस कोऑर्डिनेट, हा प्लस प्लस कोऑर्डिनेट, हा मायनस प्लस कोऑर्डिनेट, हा मायनस मायनस कोऑर्डिनेट, असं जर म्हणतो की नाही हा कोऑर्डिनेट. म्हणजे आता आपण म्हटलेलं आहे की ॲटम हा सर्क्युलर आहे. मग ह्या सर्क्युलरमध्ये इलेक्ट्रॉन कुठल्या कोऑर्डिनेटमध्ये आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला साय फंक्शनचा उपयोग होतो. अदरवाईज त्याचा काहीही उपयोग नाही आहे. काय सांगितले बघा, हाऊएव्हर फॉर द डिफरंट ऑर्बिटल्स द wave functions as a function of r. फॉर डिफरंट ऑर्बिटल वेव्ह फंक्शनचा उपयोग काय होईल, आपल्याला रेडियस म्हणून काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन हे काही जे त्या ऑर्बिटची रेडियस आहे हे काढण्यासाठी आपल्याला साय या फंक्शनचा उपयोग होता येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, फॉर 1s ऑर्बिटल n प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज इक्वल टू 1 अँड ॲझोमेथल क्वांटम नंबर इज इक्वल टू काय असणार आहे 0. फॉर 2s साठी काय असणार आहे, n इज इक्वल टू 2, l इज इक्वल टू 0 ऑर्बिटल. ओके. अकॉर्डिंग टू द जर्मन फिजिस्ट मॅक्स बॉर्न, द स्क्वेअर ऑफ द वेव्ह फंक्शन ॲट अ पॉइंट गिव्स द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन ॲट that point, and the variation of the psi square as a function of r for 1s orbital is given in 2.12 b here, and you may note that the curves of 1s and 2s orbitals are different. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक कर्व्स दिलेले आहेत ते आपण बघूया. इकडे दिलेले आहेत बघा. हे कर्व्स दिलेले आहेत, दिसतात तुम्हाला सगळ्यांना, आपल्या पुस्तकामध्ये आहेत. ह्याच्यासाठी रेडियसची व्हॅल्यू 1s साठी साईची व्हॅल्यू ही वेगळी आहे आणि 2s साठी ही वेगळी आहे. थोडंसं बघता इकडे कसं अंतर पडलेलं आहे. इकडे बघा इथे काय होतं आहे बघा, हे एकदम जवळनं चाललेलं हा इकडे दिसतोय. आणि इथे काय झालेलं आहे बघा, इथे काय झालेलं आहे बघा, हा थोडासा काय झालेला आहे खालून वर गेलेला आहे. खालून असा हा वर गेलेला आहे. समजतं हे सगळ्यांना, दिसतंय. ओके, बघूया आपण पुढे काय म्हणतात ते. इट बी नोटेड दॅट द 1s ऑर्बिटल the probability density is maximum at the nucleus and decrease sharply as we move from away from it. बघा हे न्यूक्लियसपासून आपण जसं जसं जवळ जाऊ त्याची डेन्सिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. सो ऑन द अदर हँड 2s ऑर्बिटल द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फर्स्ट डिक्रीजेस शार्पली अँड देन काय म्हणलेलं आहे त्यांनी, डिक्रीजेस शार्पली आणि परत काय म्हणलेलं आहे टू 0 अँड अगेन स्टार्ट टू इन्क्रीजिंग. इथं दिसतंय तुम्हाला ही काय झालेली आहे, पहिल्यांदा इथं बघा ही डिक्रीज झालेली आहे, नंतर थोडीशी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. दिसतंय तुम्हाला हे. ओके, बघूया आता आपण पुढे काय म्हणतोय ते. After reaching a small maximum, it decreases again and approaches 0 as the value of r increases further. And this region of probability density function reduced to 0, and it is called as a nodal surface or simply called as the nodes. म्हणजे असा एक रिजन येतो की ज्या रिजनला काय होणार आहे, ती मॅक्झिमम होऊन परत असा एक रिजन येणार आहे की तिथे काहीही प्रोबॅबिलिटी सापडणार नाही. अशा रिजनला आपण काय म्हणलेलं आहे, नोडल प्लेस म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आता आपण बघितलं डेन्सिटी आपल्याला काय म्हणता येईल,
हा आपल्याला पी ऑर्बिटल आहे की नाही, पी ऑर्बिटलच्या इथं जो पॉईंट असतो त्याला काय म्हणलेलं आहे, नोड म्हणलेलं आहे, नोडल प्लेस म्हणलेलं आहे, ज्या तिथे आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही सापडत नाही आहे. समजते, ही सापडत नाही आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते ते? म्हणजे जर सर्क्युलर पार्ट असेल तर सर्क्युलर पार्टमध्ये असा एक पार्ट असतो की जिथं आपल्याला काय असणार आहे, नोडल प्लेस असणार आहे, जिथं आपल्याला इलेक्ट्रॉनची फाइंडिंग प्रोबॅबिलिटी ही कमी असणार आहे. समजतं हे तुम्हाला? ओके, नेक्स्ट बघूया आपण. नोडल प्लेस म्हणजे असा प्लेस की जिथे इलेक्ट्रॉन आपल्याला सापडण्याची प्रोबॅबिलिटी 0 असते. In general, it has found that ns orbital has the n-1 nodal place or nodes. म्हणजे आपल्याला जर समजा आपला जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा जर 3 असेल, n = काय म्हटलेलं आपण, 3 असेल, तर त्या ऑर्बिटमध्ये किती नोडल प्लेस असू शकतात किंवा नोड सरफेस असू शकतात. तर हे काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय, n-1. हिअर n इज नथिंग बट इट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो 3 - 1 = 2. फॉर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 देअर आर द ओनली 2 नोडल प्लेस. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि हा लिहून ठेवायचा आहे. काय म्हणून लिहून ठेवणार आहात, नोडल पॉइंट और इट इज ऑल्सो नोन एज अ नोडल सरफेस इज इक्वल टू काय सांगणार आहे, n-1. सो in the general it has been found that ns orbital has the काय म्हणलेले आपण, n-1 nodes. That is, the number of nodes increases with increase of principal quantum number. जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढणार आहे तसं तसं नोड्स पण वाढणार आहेत. इन अदर वर्ड्स, फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ नोड्स फॉर 2s orbital is 1 and 2 for the 3s orbital. समजा काय म्हणलेलं आहे, 2s ऑर्बिटसाठी जर आपल्याला काय करायचं, नोडल प्लेस करायचं असेल तर इथं प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोण आहे, n = हिअर 2. सो 2 - 1 = किती असणार आहे, 1 नोडल प्लेस. किती आहे, 1 नोडल प्लेस. इथं दिलेलं आहे बघा 1, बरोबर आहे. जेव्हा आपला ऑर्बिट हा 3s आहे तर नोडल प्लेस किती काढायचं, n म्हणजे इथं 3. सो 3 - 1 = किती आहे, 2 आहे का. जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढलेला आहे तसं तसं नोडल प्लेस पण वाढलेला आहे. ओके, सो देअर इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी व्हेरिएशन कॅन बी व्हिज्युअलाइज इन टर्म्स ऑफ द चार्ज क्लाउड डायग्रॅम. आता हेच आपल्याला कशाने दाखवायचं आहे, चार्ज क्लाउड डायग्रॅमनी दाखवायचं आहे. In this diagram, the density of the dots in the region represent the electron probability in the region. इथं तुम्हाला ही डायग्राम दिसतीये. ह्याच्यामध्ये बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जास्त दिसतीये, ह्या गोलच्या काय दिसते तुम्हाला, ह्या गोलच्या इथं जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिसते की नाही. ठीक आहे, समजते तुम्हाला. तर काय म्हणलेलं आहे त्यांनी सांगा की जिथं आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त दिसते आहे तिथंच काय आहे, जिथं डॉट जास्त दिसत आहे तिथंच आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे किंवा इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे. नंतर काय सांगितलं बघा, बाउंड्री सरफेस डायग्राम. मग हेच सांगण्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस असं डॉट देत बसणं आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. म्हणून आपण काय केलेलं आहे, साधारण त्या रिजनला एक अशी बाउंड्री केलेली आहे. सो इट इज अ बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ अ कॉन्स्टंट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फॉर द डिफरंट ऑर्बिटल्स give a fairly good representation of sphere of the orbitals, and this representation of boundary surface or contour surface is drawn space for the orbit on which काय म्हणलेलं आहे, on which probability density that is psi function is काय सांगितलेलं आहे, साय फंक्शनची व्हॅल्यू इथं काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. इन प्रिन्सिपल मेनी सच बाउंड्री सरफेस मे बी पॉसिबल.
However, for a given orbital, only boundary surface diagram of a constant probability density is taken good representation of the shape of the orbit. असे आपल्याला वेगवेगळे शेप दिसतात, पण ज्याच्यामध्ये जास्त डॉट्स आहे किंवा प्रोबॅबिलिटी आहे त्याला जर आपण बाउंड्री केली तर आपण काय म्हणू शकतो की काय म्हणू शकतो तिथे त्याचा तो ऑर्बिटचा शेप असू शकतो. ओके, जर असं मी इथे चिंचुके ठेवले असतील, इथं असे भरपूर चिंचुके ठेवलेले आहेत, असे पसरलेले आहेत, विखुरलेले आहेत. आपल्याला चिंचुके आवडतात ना सगळ्यांना, हां, तसं असे चिंचुके ठेवलेले आहेत आणि इकडे असे इथे थोडेफार असे टाकलेले आहेत चिंचुके. दिसतात का तुम्हाला? तर मला सांगा, मला सगळ्यात जास्त चिंचुके एका वेळेस कुठे मिळतील? ह्या रिजनमध्ये. म्हणून ह्याला मी ही बाउंड्री केली आहे. म्हणजे हा रिजनला आपण काय म्हणले? सर्कल म्हणलेले आहे. ओके, समजलं तुम्हाला याचा अर्थ? म्हणजे ही बाउंड्री डायग्रॅम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन प्रोबॅबिलिटी जास्त चिंचुके मला कुठल्या एरियात सापडणार आहेत? ह्याच एरियात सापडणार आहेत. इकडे सापडणार आहे का? सापडलं तरी खूप कमी असणार आहेत. समजलं? त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन डेन्सिटीप्रमाणे आपण त्याची डायग्रॅम केलेली आहे. समजते? काही ठिकाणी मला असंही असू शकतं, मला इथे असे इलेक्ट्रॉन आहेत, इथे इलेक्ट्रॉन आहेत, हो ठीक आहे, आणि ह्यांना जर मी बाउंड्री केली तर ती अशी दिसू शकते. समजते? आणि हे दोन्ही जर एका ठिकाणी असेल तर ह्याला काय म्हणलेलं आहे? लोब्स म्हणलेलं आहे. ह्याला काय म्हणायचं? लोब्स. आणि हे एकमेकाला चिटकले तर ह्याचा शेप कसा दिसतो आपल्याला? डंबेल शेपड. मुलं करतात ना व्यायाम, मुली पण करतात, डंबेल हातात घेऊन करतात ना, तसा हा शेप आहे. कसा आहे शेप? डंबेल शेप. समजा आता आपल्याला पुढे येईल. पुढे बघूया आपण काय म्हणतो तो. Probability density is taken good representation of shape of the orbit which enclose the region or volume in which probability of finding electron is high. Say 90%. आपल्याला इलेक्ट्रॉन फाइंडिंग किती आहे? 90% सांगितलेले आहे. The boundary surface diagram for 1s and 2s orbital are given in a figure. आता 1s आणि 2s साठी आपल्याला ही अशी बाउंड्री सरफेस डायग्राम दाखवलेली आहे. ओके, वन मी आस्क क्वेश्चन. आला का तुम्हाला क्वेश्चन? काय? Why do we not draw a boundary surface diagram which bounds a region in which probability of finding electron is 100%? असं सरफेस नाही का करू शकत की ज्याच्यामध्ये आपल्याला 100% इलेक्ट्रॉन सापडतील? बट व्हॉट इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन? The answer for this question is that the probability density, that is the probability psi function, has always some value, howsoever small it may be, at any finite distance from the nucleus. psi फंक्शनची व्हॅल्यू ही काय झाली? थोडीफार खूप कमी आहे. आणि काय म्हटलेलं आहे? डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियसपासून एक ठराविक अंतरावरच त्याची काय असणार आहे? व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहणार आहे. इट इज देअरफॉर नॉट पॉसिबल टू ड्रॉ अ बाउंड्री सरफेस डायग्राम ऑफ अ रिजिड साइज इन विच प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग the electron is 100%. Therefore, the boundary surface diagram of a s orbital is actually sphere center on the nucleus. The two dimension, this sphere looks like a circle. जर आपण हे डायमेन्शननी बघितलं तर असं वरून बघितलं तर हे आपल्याला कसं दिसणार आहे? सर्कल सारखी दिसणार आहे. and the probability and it is enclosed the region in which the probability of finding electron is 90%. Okay, so thus we see that the 1s and 2s orbitals are spherical in shape. Really all s orbitals are in reality all the s orbitals spherically symmetrical. That is, the probability of finding the electron at a given distance is equal to in all direction. And it also observed that the size of s orbital increases with increase in the n number. काय म्हणलेलं आहे बघा? आपल्याला जे सगळे s ऑर्बिटल्स आहेत ते कसे झालेले आहेत? समजा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या पुढे हा पहिला s ऑर्बिटल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा असा काय झालेले आहेत? वाढत गेलेत. म्हणजे कॉन्सेंट्रिकल सिमेट्रिकल एकमेकावर आढळत गेलेले. आणि हा जो साईज वाढलेला आहे कशामुळे वाढलेला आहे? ह्या पहिल्या सर्कलचा 1s ऑर्बिटलचा प्रिन्सिपल नंबर किती आहे?
1, दुसऱ्याचा किती आहे 2. जसं जसं प्रिन्सिपल नंबर वाढत गेलेला आहे तसं तसं एस ऑर्बिटची साईज पण वाढत गेलेली आहे. समजतं हे सगळ्यांना? नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा, बाउंड्री सरफेस डायग्रॅम फॉर 2p diagram for the 3p orbital where L is equal to 1 shown in the figure. आपल्याला माहिती आहे 2p म्हणजे काय आहे, n is equal to 2, L is equal to 1. असे आपल्याला किती डायग्राम्स आहेत p ऑर्बिटलचे 3 डायग्राम्स आहेत. ओके, बघा इथं काय म्हणतात बघा, 2p orbitals as shown in the figure. In this diagram the nucleus is at the origin. Here unlike a s orbital the boundary surface diagram is not spherical. जसं आपण s orbital मध्ये बघितलं तसं याची बाउंड्री डायग्राम ही स्पिरिकल नाही आहे. Instead of each p orbital consists of 2 sections. ह्या दोन आपण ह्या बघितलेत ना, काय म्हणतो आपण ह्याला, ही जी डायग्राम बघितली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 3 p ऑर्बिटल्स आहेत. त्या तिन्ही p ऑर्बिटल्समध्ये आपल्याला काय दिसतात, हे काय दिसतं तुम्हाला, वेगवेगळे असे स्पिरिकल आहेत का, हे नाही, एक्झॅक्ट एस सारखे हे स्पिरिकल नाही आहे. त्याच्याऐवजी आपल्याला काय दिसतात, 2 सेक्शन दिसतात आणि ह्या 2 सेक्शनला आपण काय म्हणलेलं आहे, लोब म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, लोब. ओके, दीज आर कॉल्ड ॲज अ लोब्स that are on the either side of the plane and that passes through the nucleus. ह्या जो कोऑर्डिनेट बघितलं तर इकडे बघा, ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे आणि ही झेड ॲक्सिस आहे. ह्या काय आहेत आपल्याला, ह्या प्लेनमध्ये हे लोब्स दिसत आहेत, बरोबर आहे. आणि आपण जर न्यूक्लियस म्हणला तर हा न्यूक्लियस म्हणजे काय, ह्या कोऑर्डिनेटचा जो ओरिजिन असेल तिथं हा काय असणार आहे, आपला न्यूक्लियस असणार आहे. समजते सगळ्यांना? So instead of each p orbitals consist of 2 sections called lobes and that are on either side of the plane that passes through the nucleus. The probability density function 0 on the plane where 2 lobes are touch each other. मी मगाशी जसा उल्लेख केला होता ना, जिथं हे 2 प्लेन काय करतात, टच होतात, तिथं काय झालेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन ही 0 झालेली आहे. म्हणजे बघा, हे लोब असे 2 एकमेकाला इथं चिटकलेले आहेत. या रिजनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन हे सापडणार नाही आहेत. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, नोड म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, नोड. आणि हे काय आहेत, लोब, हो की नाही. त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. हे नोड, जो मधला पार्ट आहे त्याला आपण नोड म्हणलेला आहे. हे 2 आयदर पार्ट आहेत त्याला आपण काय म्हणलेलं आहे, लोब म्हणलेलं आहे. ठीक आहे. देन काय सांगितलेलं आहे बघा, द साईज, शेप अँड एनर्जी. हे तिन्हीचे ऑर्बिटल्स आहेत नाही, ह्या तिन्ही ऑर्बिटलची पी ऑर्बिटल आहेत ना, त्यांची साईज, शेप आणि एनर्जी ही काय असणार आहे, सेम असणार आहे. फक्त त्यांचं ओरिएंटेशन बघा, हा एक्स ॲक्सिसवर ओरिएंटेड आहे, हा वाय ॲक्सिसवर ओरिएंटेड आहे, हा झेड ॲक्सिसवर ओरिएंटेड आहे. त्यामुळे त्यांचं नाव काय पडलेलं आहे, हा पी एक्स आहे, हा पी एक्स आहे, हा पी वाय आहे आणि हा पी झेड आहे. कशावरनं नाव पडले, ड्यू टू ओरिएंटेशन ऑन द डिफरंट axis. Okay, so it should be understood however that there is no simple relation between the values of -1 0 and +1 and the x axis, y axis and z axis direction. म्हणजे आपण m ची व्हॅल्यू लिहितो ना, m ची व्हॅल्यू मॅग्नेटिक क्वांटम नंबरची, जेव्हा L हा 1 असेल तेव्हा m इज इक्वल टू -1 0 +1, बरोबर आहे. ह्या व्हॅल्यूचा आणि ह्या एक्स, वाय आणि झेड कोऑर्डिनेटचा काहीही संबंध नाही आहे असं हे सांगितलं. हे कशासाठी केलेलं आहे, पण फक्त आपल्याला हे अंडरस्टूड होण्यासाठी आपण हे काय केलेलं आहे, पी एक्स, पी वाय आणि पी झेड असं त्याला नावं दिलेली आहेत. ओके, सो बिकॉज देअर आर द 3 पॉसिबल वेज ऑफ ML, देअर आर therefore 3 p orbital whose axes are mutually perpendicular like a s orbit. P orbit increases in size and energy with increase in the प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जसं आपण एस ऑर्बिटमध्ये बघितलं होतं, जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढत जाईल तसं तसं
एस ऑर्बिटची साईज काय असणार आहे, वाढणार आहे. त्याचप्रमाणे जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढेल तसं पी ऑर्बिटची पण साईज काय होणार आहे, वाढणार आहे. समजतं हे सगळ्यांना? ओके. सो 4p इज ग्रेटर दॅन 3p, 3p इज ग्रेटर दॅन 2p, 2p इज ग्रेटर दॅन 1p. 1p आहे का? नाही. पी ऑर्बिट 2 प्रिन्सिपल क्वांटमपासून चालू होतो, लक्षात ठेवायचं. ओके. फर्दर लाईक एस ऑर्बिटल द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन फॉर पी ऑर्बिटल्स काय म्हटलेलं आहे, पी ऑर्बिटल्स also pass through the value 0 besides at the 0 and infinity distance. As the distance from nucleus increases the number of nodes are given by. जसं जसं काय म्हटलेलं आहे, डिस्टन्स वाढत चाललेला आहे न्यूक्लियसपासून, तेव्हा नंबर ऑफ नोड्स कशाने काढतो आपण, नंबर ऑफ नोड्स इज गिवन बाय n-2 फॉर कशासाठी, हे पी ऑर्बिटसाठी. दॅट इज द नंबर ऑफ रॅडियल नोड, रॅडियल नोड पण आपण त्याला म्हणलेलं आहे, दॅट इज 1. फॉर द 3p ऑर्बिटल किती आहे, इट इज 2. आणि 4p साठी हा किती आहे, 4p साठी हा 1 हा 3p साठी आहे आणि 4p साठी हा 2 आहे आणि सो ऑन सांगितलेलं आहे. ओके. समजतं सगळ्यांना? द नंबर ऑफ नोड्स आर गिवन बाय द n-2, दॅट इज द नंबर ऑफ रॅडियल नोड इज 1 for 3p orbital and 2 for 4p orbital. In case of the L is equal to 2, जेव्हा L is equal to 2 असेल, that orbital is known as the d orbital and the minimum value of principal quantum number किती असणार आहे ह्याच्यासाठी, it is the 3. So as the value of L cannot be greater than n-1 and there are the 5 L values, that is -2, -1, 0 plus 2, 1 plus 2 for L is equal to 2. Therefore there are the how many d orbitals are there, 5 d orbitals are there and the boundary surface diagram of d orbital are shown in the figure. आता आपण ह्या फिगरमध्ये बघणारच आहोत. ओके. इथं तुम्हाला जी फिगर दिसते ह्या फिगरमध्ये तुम्हाला काय दाखवलेले आहेत, 5D ऑर्बिटल दाखवलेले आहेत. आपण जसं मगाशी पी ऑर्बिटमध्ये बघितलं होतं सेम इथं पण तसंच आहे, फक्त हा प्लेन कशा असणार आहेत, 2 प्लेन असणार आहेत. कुठला प्लेन असणार आहे, हा एक्स आणि वाय, आणि कुठला प्लेन असणार आहे, हा एक्स प्लेन असणार आहे आणि वाय प्लेन असणार आहे. म्हणून आपण ह्याला डी ऑर्बिटला काय म्हणलेलं आहे, DXY म्हणलेलं आहे. ओके. तसंच हा एक्स आणि झेड मधल्या प्लेनमधला आहे म्हणून ह्याला XZ म्हणलेलं आहे. आणि हा डी आणि YZ मधल्या म्हणून DYZ म्हणलेला आहे. आणि हा ऑन द ॲक्सिस असल्यामुळं ह्या काय म्हणलेला आहे, x² - y². हा काय झालेला आहे बघा, 5वा ऑर्बिट कुठला आहे, DZ² झालेला आहे. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे ऑर्बिट हे काय झालेले आहेत, मर्ज झालेले आहेत. आणि इथं हा काय झालेला आहे तयार, आपल्याला हा नोडल प्लेस झालेला आहे तयार.